तर आरक्षणावरून घमासान होते, जाणून घेऊया टॉप 9 बातम्या। बीडमध्ये 28 सप्टेंबरला ओबीसी महारॅली निघणार, मंत्री छगन भुजबळ यांची घोषणा। आवश्यकता वाटल्यास मुंबई काय दिल्लीतही मोर्चे काढू, भुजबळांचं जरांगेंना आव्हान। बैठक कुठे आणि किती वेळा झाली, भुजबळांनी पारदर्शकपणे राज्याला माहिती सांगावी। सुप्रिया सुळेंचं भाषण। अंतरवालीत पोलिसांवर दगडफेक होण्यापूर्वी झालेल्या बैठकीत पवारांचे आमदार होते, भुजबळांचा दावा। अंतरवालीतील दगडफेकीमागे शरद पवारांचा हात असल्याचं कुठेही म्हटलं नाही। मंत्री छगन भुजबळांचं स्पष्टीकरण। पोलिसांवर हल्ला झाल्याचं पवारांना माहित नव्हतं, नाहीतर तिथे गेलेही नसते, भुजबळांकडून स्पष्ट। ओबीसी जात नाही हा वर्ग, 4 ते 5 रिट याचिका दाखल झाल्या। जिथे जरांगे बसतात तिथेच आमची पहिली रॅली झाली। याआधीही उपोषण झाली, पण कुणी तिथे बघत नव्हतं, भुजबळांचा निशाणा। हैदराबाद गॅझेट प्रमाणे एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक। नागपूरसह छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोलीत आंदोलनं। बंजारा समाजाकडून पारंपरिक पोशाख परिधान करत निदर्शनं। हिंगोलीत जरांगेबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या आरोपावरून 2 गटात वाद। वसमत तालुक्यातील भेंडे गावातील घटना। व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यावर कुरुंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। लक्ष्मण हाके भाजपचा माणूस, आरक्षणासाठी सत्तेत असूनही छगन भुजबळ फिरतायत, आमदार रोहित पवार यांचं वक्तव्य। धनंजय मुंडे बंजारा समाजाचं प्रतिनिधित्व करतायत, त्या लोकांना जातीजातीत गुंतवून ठेवण्याचा सत्ताधारी आमदारांचा प्रयत्न। आगामी निवडणुकीपूर्वी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न। आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका। अहिल्यानगरमध्ये तिरमली नंदीवाले समाजाकडून आरक्षणासाठी मोर्चा। एससी आरक्षण द्या, तिरमली नंदीवाले समाजाची मागणी। जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, मोठ्या संख्येनं समाज बांधव हजर।